ओके. टीआरएस झाला ना सर? 2 मिनिटं, सगळं बघू आपण. 2 मिनिटं थांबा. ऍक्च्युली बघा, हे ना आपले कालचे सेलिंग झोन होते. मार्केट स्ट्रक्चर जर बघितलं, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय. ओके. लोअर लो, लोअर हाय देऊन इथं टीआरएस झाला. टीआरएस दिल्यानंतर हा तुमचा झाला लोअर हाय आणि इथं झाला लोअर लो. ओके. 1 ओव्हरला. सो आपण हा एक इमिजिएट सेलिंग झोन होता. हा एक होता वरचा, कारण याच्यावरती कोणताच नव्हता. सो इथून पण मार्केटने समथिंग काहीतरी रिएक्शन दिली. जवळजवळ 200 प्लस, 250 प्लस पिपची. आता करंट मध्ये हा जो चालू आहे, तर आपण याचं जरा अनालिसिस करूया. ठीक आहे. मी करतोय सगळं डिलीट. वन डे वरती येऊया. वन डे काय सांगतोय? ओके. वन डे ने, वन डे ने, वन डे ने, वन डे ने. येस. कालच्या कॅन्डलने परवाच्या कॅन्डलला वरतून स्वीप केलंय. ओके, म्हणजे काय, त्याची लिक्विडिटी घेतली आहे. जय शिवराय, जय शिवराय सर. बघा, त्याची लिक्विडिटी घेतली आहे. सो याचा अर्थ काय? आपण आता इथून जर फॉर एक्झाम्पल आजचा जर आपण सेलिंगला बसलो आज, एक मिनिट, एक टूल कुठं आहे 50%? इथे इथं आहे. तर असा सीन आपला असू शकतो सेलिंग साईडला. यस. इथं ओके, आपला झोन पण आहे. सॉरी, आपण फर्स्ट टीपीए ठेवणार. एक मिनिट. ओके. सेल साईडला. ओके. फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथे आता एंट्री बघूया. एंट्री बघूया. एंट्री काय सांगते? 1 ओव्हरचा तुमचा इथे होता, एक सेलिंग झोन होता या ठिकाणी. त्याला पण स्वीप केला आहे. आता वरती कुठं दिसत नाही. वरती तुमचा सेलिंग झोन कोणता दिसत नाहीये. पण तुम्ही या केसमध्ये काय करशाल? डायरेक्टली फ्रॅक्टल आपण घेत असतो. कोणता? फ्रॅक्टल. ओके. आता बघा, इथून आपल्याला जर सेलिंग करायचा चान्स आहे तर 1 ओव्हरला नाही, 15 मिनिट बघू एकदा. 5 मिनिटं. ओके. ओके. लोअर लो, लोअर हाय बनवला. इथे कुठे झोन आहे का? इथे पण आहे. इथे पण आहे. ह्या लोअर हायला इथे पण होतं. 15 मिनिटला बघूया. हा स्मॉल स्विंगचा विक टेरेस झाला. लोअर लोअर स्मॉल स्विंग, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय,
लोअरला. ओके. तर सध्या हा एक इमिजिएटचा आपल्याला एक सेलिंग झोन हा भेटला. आम्ही बॅक साईडचा मोठा आहे तो काढून टाकतो किंवा त्याचा कलर कमी करतो. हं. ओके बघा. तर ह्या केसमध्ये इथं आपल्याला एक इमिजिएट लेवलला हा भेटलेला आहे. ठीक आहे, इथून आपण एक सेलिंगचा प्लॅन करूया या झोन मधून. आता बघा झोन किती मिनिटाला आहे? 15 मिनिटाला आहे, बरोबर. सो बघू आपण इथं सेलिंग साईडचा आपल्याला काही ऑपॉर्च्युनिटी भेटते का या झोन मध्ये, बरोबर. पहिले 5 मिनिटं बघतो. या झोन मध्ये 5 मिनिटाचा स्मॉल स्विंगचा टीआरएस पण झालाय बघा. 1 मिनिटावरती बघूया. ओके. हा बघा, 1 मिनिटचं कन्फर्मेशन कसं भेटेल आपल्याला? लोअर लो, लोअर हाय, लोअर हाय. ओके. ओके. काय म्हटलं? या लोच्या खाली बघा, हा जो लो आहे ना इथे स्मॉल स्विंगचा, ऍक्च्युली तो रिट्रेसमेंटचा पण नाही, अजून रिट्रेसमेंटचा नाही झाला. बट एक स्मॉल स्विंगचा लो तयार झाले आहे. याच्या खाली जर ब्रेक दिला ना, तर आपण एक सेल साईडला बसू शकतो. आणि आपलं जे टार्गेट असणार ना, हे बघा, हे लॉंगचं टार्गेट आहे, लॉंग साईडचं. ओके. म्हणजे यानुसार एक डाऊन साईडचा ट्रेड आपण पकडू शकतो जर ब्रेक दिला तर. ओके. आणि स्ट्रक्चरचा टीपी जर काढायचा झाला, स्ट्रक्चर टीपी, ठीक आहे, स्ट्रक्चरचा टीपी आपण हा काढू शकतो. ओके. आपल्या स्ट्रक्चरचा जवळजवळ तुम्हाला भेटेल इथं 120 पिपचं पहिलं टार्गेट भेटेल. हं? हो. 1 hour, 1 hour बघूया आता आपण. 1 hourचा हा बाईंग झोन होता. एक मिनिट. ते 1 hour बाय झोन होता या स्पॉटला. 5 मिनिटावरती आपण झालो असतो. ओके. टीआरएस. ओके. 1 hourला बरं का, 1 hourचं. यावरती सेलिंग झोन लक्षात ठेवा. सेलिंग कधी करायचं आपल्याला? जर तिथे आपल्याला आपलं काही जी मी लाईन लावली त्याच्या खाली टीआरएस भेटला तरच, नाही तर नाही. ओके. हा होता 1 hourचा सिनारिओ. टीआरएस आला. टीआरएस नंतर ओके. ओके. इथे एंट्री होती. बरं. अशी. येस. या झोनला एंट्री टीआरएस नंतर.
इथून गेलाय वरती. हम्म? हम्म. 5 मिनिटं 1 ओव्हरच्या झोनला 5 मिनिटाचं कन्फर्मेशन होते. राईट. ओके. बट एक सेटअप नुसार आपण 1 ओव्हरचा पण सेटअप याला सेलिंगलाच आहे. ठीक आहे, वरती ते इथून गेलंय. पण मला वाटतं मार्केट काही ना काही प्रमाणामध्ये सेलिंगलाच पडणार आहे. हा, पडू शकतं, सेलिंगला पडू शकतं. मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ना. ओके. आहे ते सेलिंगचंच आहे. सो बघू सेलिंगचं म्हणजे इथं आपल्याला सेलिंगचं एक ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. सेलिंग साईडचा सेटअप तयार झालाय. सो आपण इथं सेलिंगला बसू शकतो 15 मिनिटच्या सेटअप प्रमाणे. बरोबर. बरोबर. टीआरएस होतोय. झालाय, टीआरएस झालाय. ओके. थांबा थांबा, टीआरएस उद्या ना. टीआरएस उद्या सांगतो. एक अपसाईडचा झोन आहे 5 मिनिटाला. बट टीआरएस नाही झाला, वरतीच गेलं मार्केट. 5 मिनिटाचा टीआरएस गरजेचा आहे आपल्याला इथे. हम्म, 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 नाही झाला, नाही झाला. 36 सेकंद बाकी आहे कॅन्डल क्लोज व्हायला. टीआरएस दिला तरच आपण सी तर सेल करणार होतो, पण ठीक आहे चला. तो पण सेटअप तो बघू आपण. हा सेलिंग झोन आहे तोच आहे, सेम आहे. वन आउट लाईन अप दाखवते. ओके. एंट्री घ्यायची का नाही सर, त्यांनी इमिजिएट एफजी घेतला. हा इमिजिएट घेतलेला आहे त्यांनी, बघतोय मी ते. अप साईडचा घेतलेला ऍक्च्युअली, हा का इमिजिएट. पण 5 मिनिटाचा पण अप आहे. 15 मिनिटाचा पण अप आहे, हे बघा. 15 मिनिटं नाही, 1 ओव्हरचा आहे. इथे घेतलं बघा. हा आहे आपला 1 ओव्हरचा उभी. मी जो मार्क केलाय ना, हा येऊन इथून वरतून गेला होता. बरोबर. पण आता आपण जेव्हा बघितलं तेव्हा इथे होतं ना मार्केट, सो आपण हे बघू शकत नव्हतो.
येस, घेतलं, इमिजिएट घेतलाय. परत खाली होते, पण ब्रेक नाही दिला. हम्म. बाहेर कुठे लावली होती? हे सेलिंगचे टार्गेट आहे, आपले सेलिंगचे टार्गेट आहे. येस, इमिजिएट घेतला. टीआरएस द्यायचं नाव घेतलंय तो, टीआरएस. म्हणजे हा जो इमिजिएट 5 मिनिटाचा आहे ना, तो घेऊनच तो वर जातोय. घेऊ शकता नाही ते, घ्यायची ना. हे बघा, ही एक डायरेक्टली तुम्ही इथं बाय करू शकता, करा बाय करायचं असेल तर काय अडचण नाही. हे बघा, याच्या खाली एसएल राहणार तुमचा. पण टार्गेट छोटा असल्यामुळे मी देत नाही हो. 70 पिपचा टार्गेट फक्त, त्यामुळे. नाही तर रिस्क फ्री करून तुम्हाला होल्ड करायचं, होल्ड करा, काय अडचण नाहीये. कारण आपण एक म्हणजे एक बघा, एक स्ट्रक्चर नुसार ना, 5 मिनिटाच्या स्ट्रक्चर नुसार बाईंग आहे इथे. इमिजिएट आपला बाय झोन होता, करायचा असेल तर करून घ्या, काय अडचण नाही. स्टॉप लॉस तुम्हाला अजून छोटा पाहिजे असेल तर बघा, छोटा स्टॉप लॉस अजून तुम्हाला देतो. ओके, नाही तर रिव्हर्सल कॅन्डल नाहीये. बट ठीक आहे, ते भाई बघा, तुम्ही असं पण एसएल घेऊ शकता याच्या खाली. 1 पॉईंटचा बघा, एकच पॉईंटचा रिस्क आहे, 1 पॉईंटची. ओके, असं एसएल ठेवू शकता तुम्ही. येस, चाललंय बघा, वर चाललंय. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे बाईंगचं होतं, 5 मिनिटाला बाईंगचं आहे. हे बाईंगचं काय, बाईंगचं तुम्हाला 50, 70, 80, 90, 100 पिपचे मुवमेंट भेटून जातं, काय अडचण नाही. आपलं 5 मिनिटानुसार बघा, 5 मिनिटाच्या स्ट्रक्चर नुसार. मी ऍक्च्युली याची वाट बघतोय, वन डेला जे स्विप झालंय ना. कारण की मग टार्गेट मोठे भेटल हो, बाकी काही नाही. छोटे छोटे टार्गेटसाठी बघा, छोटे टार्गेटसाठी जर बघितलं नाही तर हे छोटे छोटे टार्गेट आपण असे काढू शकतो. बघा, जवळजवळ इथून जर बघितलं ना, 40, 50, 40 पीप म्हणजे थोडं रिस्क फ्री होऊन बऱ्यापैकी वरती गेलं बघा. हे छोटे टार्गेटसाठी ओके आहे. 10:30 वाजता, 10:30ला काय सर, हर्षल सर, समजलं नाही मला. 10:30 वाजता काय आहे? ह्या जो ऍक्च्युली बघा, आता मार्केटचं 5 मिनिटाचं स्ट्रक्चर बघितलं ना, तर बायला होतं बरोबर. आणि बट वन डेचं जर स्ट्रक्चर बघितलं ना, वन डे नुसार मी ना एक ऍझ्युम करतोय की हे खाली पडलं पाहिजे. बघा, हे जर खाली पडलं ना, तर टार्गेट भारी भेटलं म्हणून. ऍक्च्युली मी टार्गेटसाठी, मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड करतोय हा. टार्गेट आपल्याला भारी भेटेल.
हिडन पण झालं बघा, हिडन पण झालं. ते 5 मिनिटाचं स्ट्रक्चर होतं ना, ते झाले जवळजवळ 70 पीप झाले. म्हणजे 5 मिनिटांनी ना तुम्हाला असे छोटे 70, 100, 80 असे पीप भेटून जाणार, काही अडचण नाहीये. बट मी याचा स्ट्रॉंग टेरेसचा वेट करतोय, कारण की याचं टार्गेट बघा ना तुम्ही. जर आपल्याला 5 मिनिटा सेटअप प्रमाणे जर ट्रेड भेटला, तर 5 मिनिटाचं फॉर एक्झाम्पल हा टीआरएस आपण पकडूया. जर इथं समजून घ्या टीआरएस दिला ना, तर पहिलेच टार्गेट तुमचं 500 प्लस प्लस आहे. असं 500 प्लसचं मुवमेंट आहे पहिल्याच टीपीचे. तुम्ही ह्या टार्गेटसाठी वेट करतोय. बाकी स्ट्रक्चर प्रमाणे डन झाले ते. सर काही नाही आहे, पण माझं सोबतच अनालिसिस प्रमाणे सांगते. अच्छा, अरे वा, व्हेरी गुड. जे यशिका मॅडम बोली आहे ना, हे आपलं 15 मिनिटाचं स्ट्रक्चर. कॉल करिए, आप कॉल करिए. किसने बताया आपको? पराग केळकर सर, तुमच्यावर डिपेंड आहे हो. तुम्ही तुम्ही किती ठेवू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. 100-200 डॉलर पण चालेल, 100-200. हा चालतं, काय अडचण नाही. 10,000 पण चालतं. एक 5 मिनिटाचा सेटअप बघितला ना, 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा अजून एक सेलिंग बाईंगचा सेटअप आहे, हा पहिला होता. हा एक आहे बाईंग सेटअप, 5 मिनिटाचा. पण हे स्ट्रक्चर नुसार बरं का, स्ट्रक्चर बघा. ओके, तर हे आपले झोन. पहिल्या झोनला आलं, ते डन झालं. सेकंड झोनला आलं तर टार्गेट सेम. काही पर्सन बोलले की मार्केट इलीगल है. उनको पूछने का ना, इलीगल क्यों है, उनका इसको कुछ आंसर है क्या? इलीगल क्यों है, इसका कुछ आंसर है का, पूछने का ना उनको. झोन मार्क कसे करायचे, सर सिंपल आहे ना, मी सांगितलं आहे ना. आत्ताच एक क्लास झाला करंट मध्ये, ते पण शिकवलं. आपल्या सेटअप प्रमाणे हायर राहिला, हायर लोला. एक हाय एक लो भेटणं म्हणजे काय मार्केटचं. एक तुम्हाला हे काय भेटणार, एक हाय आणि एक लो भेटणं म्हणजे काय, एक तुम्हाला सेटअप भेटला बाय करण्यासाठी, आणि एक लो आणि एक हाय भेटला म्हणजे काय, एक तुम्हाला बायचा सेटअप भेटला. असं. त्याला सेलिंगचं काही दिसत नाहीये, पण वाट आपण तीच बघतोय. त्यासाठी बायला एक छोटा छोटा टार्गेट आपण घेऊ शकतो. बघा, इथं तुमचं पहिलं होतं 70 बिपचं टार्गेट. जर इथं जर कन्फर्मेशन भेटलं, परत खाली जर आलं, इथं कन्फर्मेशन जर दिलं, इथं भेटेल, इथं 120-130 भेटेल आपल्याला. या झोन मध्ये, 5 मिनिटा झोन मध्ये. आणि 5 मिनिटाला 100 प्लस पुष्कळ आहे, काय अडचण नाही. 5 मिनिटाला. Yes.
तर सावं सर, कोणता सर, कोणता इश्यू सर, समजलं नाही मला. इश्यू कोणता? एक मिनिट. मी लावतो इथे. हे बघा ना, काय करायचं सर. नाही नाही, ते काय झालं असेल माहितीये का, मी सांगतो तुम्हाला. आपण ऍक्च्युली ना, हा जो मुद्दा निकाल, तुम्ही तुम्ही एक रेकॉर्डिंग नाही बघितली का? सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आपण, फक्त काय ठेवायचं माहितीये की ते ओनली ट्रेड ठेवायचे आहे. आता ती सेटिंग 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 मध्ये टीपी कलर आलाय, प्राइस लेवल. ओके. तर ओके, हे पण काढायचं. तुम्ही ना मनोज सरांकडून सेटिंगचा व्हिडिओ मागवा. त्यानंतर हे जे रिझल्ट आहे ना, सिग्नल नंतर, सिग्नल नंतरचे ते रिझल्ट पण काढा, त्याची गरज नाहीये. ते रिझल्टला काय ऑप्शन आहे ना, इंटिरियर प्रमाणे सेल ट्रेड कलर, परमनंट ट्रेड कलर, ओके, वर्टिकल ऑफसेट, ओके, शो मल्टीप्लाय, अलर्ट, वॉटरमार्क. हे अलर्ट आहे. बीजी, टीपी कलर, सेल कलर, बाय. इथे आहे ना, तुम्ही एक काम करा, मनोज सरांना मेसेज करा, त्यांच्याकडून सेटिंग आहे सेटिंग. आता मला एवढं आठवत नाही, त्यांनी आत्ता ती सेटिंग चेंज केली आहे. त्यामध्ये काय माहितीये का, हे जे टार्गेट आपलं हे आहे ना, काय म्हणतात, सिग्नल नंतर जे रिझल्ट, ते रिझल्ट निघून जातात. बघा इथं हा बायचा आलता. फर्स्ट इथे इंटरव्ह्यू द्या आपली. फर्स्ट आता सेकंड टार्गेटकडे आहे. हे इंडिकेटर आहे, आपलं इंडिकेटर आहे. असं. बट तुम्ही मनोज सरांशी एकदा बोलून घ्या. ते ना काय झालं, ते थोडे आपण चेंजेस करत होतो. तर याच्यामध्ये काय म्हणतात आपलं, थोडंसं नॉर्मल आहे ना, गडबड झाली त्यामध्ये, पण होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. तो कोडिंग मध्ये ना, कोडिंग मध्ये झालंय. टेबल ऑप्शन टिक करावं लागेल. ओके, टेबल का? ठीक आहे ना, बघू ना आपण ते नंतर. टेबल 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 टेबल. नाही नाही, टेबलचा काही विषय नाही, टेबल काढून टाकायचं. ओके. करूया हेड. करतो review. तर एक्झॅक्ट 10:30 मुवमेंट आली. मुवमेंट आली. कोणती मुवमेंट आली? नाही सर, ते नाही सांग, परत सर, ते मला नाही सांगते ना बरं काय. मुवमेंट कोणती आली पण? 10:30 वाजता. हम्म. याच्यावरती जर क्लोज झालं मार्केट, बघा, तर आपण बाय साईडचे ट्रेड प्लॅन करू.
TRS आपल्याला 5 मिनिटाचा दिला नव्हता. सो सेलला आपण बघू शकत नव्हतो. ओके. नाही नाही, बघू ना बघू ना, 5 मिनिटाला बघू ना आपण. जर याच्यावरती एखादी कॅन्डल 15 मिनिटाची क्लोज जर दिली, या ह्याच्यावरती कितीला, 49 88 म्हणजे 49 89 ला थोडक्यात, 49 89 ला त्याच्यावरती जर क्लोजिंग दिली, मग आपण बाय साईडची ट्रेड प्लॅन करणार. हा मी काढतो. ओके. आता बघा, एक मिनिट, मी हा झोन एक मिनिट काढतो बरं का. आता झाला तुमचा नवीन 5 मिनिटावर का, 5 मिनिटाचं स्ट्रक्चर आहे, 5 मिनिटाचं. हे नवीन 5 मिनिटं स्ट्रक्चर झालं. ओके. एफयुजी ऑर्डर ब्लॉक. ओके. हा झाला थोडक्यात. आपण उभी मार्क करू, ऑर्डर ब्लॉक थोडा मोठा दिसतो. त्यानंतर 5 मिनिटाच्या स्ट्रक्चर प्रमाणे हे बघा. आता सध्या ही कॅन्डल जर याच्यावरतीच थांबा थांबा, हिला क्लोज होऊ द्या. नाही, खाली येते, खाली येते. त्या लाल लाईनच्या वरती जर एखादी कॅन्डल क्लोज झाली ना, तर आपण बाईंगचा विचार करू. हो, मग शिकवणार की शिवा सर शिकवणार. ऍक्च्युली त्याच नाही हो, तो फक्त एक टॉपिक असणार आहे त्यामध्ये इंडिकेटरचा. बाकी आपला टेक्निकलचा विषय महत्वाचा आहे. टेक्निकल इम्पॉर्टंट आहे ना. तो एक टॉपिक असणार आहे. सर, आपल्या न्यू ओबी साठी मार्केट खाली येणार का? हा, इथं आपण वाट बघूया. कारण इथं सेटअप कसा तयार झाला बघा. एक मिनिट, मी नाही हे काढून टाकतो. सेटअप तयार कसं झालं इथे बघा. हा इथे झाला तुमचा एक फ्रॅक्टल झोन. ओके. इथे फ्रॅक्टल झोन झालाय. तर कलर, त्याचे कलर चेंज करावे लागतील बरं का. बघा, ते फ्रॅक्टल झालंय. इथं आपला डिमांड जवळचा एक झोन झालाय. 5,005, 5,010 ला. मग तो सप्लाय ना, मिळू शकते सप्लाय जवळ, प्रॉपर सप्लाय आहे. बट याच्यावरती जर क्लोजिंग दिली, तर आपण बँगलाच बसणार. कारण की इथे काय होणार, इथं तुमचा स्ट्रॉंग केअरच होणार ना. बरोबर आहे की नाही. सो मग आपण बाईंगला असणार. कारण की बघा, वन डेला काय आहे. हे बघा, ठीक आहे, आपण बाईंगला बसू, काय अडचण नाहीये. याच्या हाय पर्यंत. ओके. हम्म, हम्म, हम्म. 1 ओव्हरचा इमिजिएट झोनवरून ते वर चाललंय थोडक्यात. 1 ओव्हरच्या इमिजिएट झोन पासून. पण ह्याला काय माहिती, मला आहे ना. फिलिंगच काय वाटते काय माहिती.
ह्या झोन पर्यंत सेलिंग व्हॅलिड आहे बघा, ह्या झोन पर्यंत. बघू, पण तोपर्यंत 5 मिनिटं आणि 15 मिनिटाला आपण छोट्या टार्गेटसाठी करू शकतो आपण. तर न्यू उभीला टॅप केला तर 15-10 टिपी ठेवू शकतो का? 5-10 शक्यतो हा ठेवा सर. 98, 49-98 ठेवा. तो रिस्क फ्रीचा असतो, जास्त टेन्शन नसेल इथे. हम्म. हे बघा, 15 मिनिटाच्या आता झोन बघा तुम्ही, 1 मिनिट. मी हा करतो डिलीट. हा 15 मिनिटं तिथं ऑलरेडी झोन आहे. हा जो इथे आपल्याला तयार झाला होता. ओके. फ्रॅक्टल हायर आहे, हायर लो. हायर आहे वरून ते मार्केट गेले थोडक्यात, बरोबर. तर याच्यावरती जर क्लोजिंग दिली तर आपण खालचे बायचे झोन हे असणार. हे अजूनही तुमचे व्हॅलिड आहे. ओके. बाय साईडचे झोन तुमचे अजूनही व्हॅलिड आहे. पण का माहिती का सेलिंगला पडणार आहे? कारण की सेलिंगला जर पडलं ना राव, तर त्याला टार्गेट मोठे थोडे, त्यामुळे मी थोडं सेलिंगची गडबड करतोय, बाकी काही नाही. इथे एक सेलिंगचा झोन आहे. असं असं होऊ शकतं, बट कधी इथं आल्यावर काहीतरी कन्फर्मेशन दिलं पाहिजे. सो हा जो झोन आहे ना, या सेलिंगच्या झोन मध्ये आल्यानंतर काहीतरी कन्फर्मेशन दिलं पाहिजे. जर झोन मध्ये गेलं, 15 मिनिटात झोन आहे बरोबर. इथं 5 मिनिटाचं, 1 मिनिटाचं कन्फर्मेशन घेऊन एक भेटू शकतं टार्गेट मोठं, त्यामुळे आपण थांबवलं, बाकी काहीच नाही. 5,010 यस नका ठेवू. 95 किंवा 97 ठेवा, 49-97. शाबास सर.
हा टॅप झालाय. तुम्ही जे जे टॅप झाले ते मी काढून टाकतो. बाईंगचे हा पण टॅप झालाय. आता सध्या आपल्याला दिसतोय, सध्या दिसतोय. ओके. सध्या बाईंगसाठी आपल्याला हा एक झोन दिसतोय बघा. तो एक आहे आणि हा एक आहे 15 मिनिटा सेटअप प्रमाणे बघा. 15 मिनिट प्रमाणे इथे टिप ठेवू शकता इथे, म्हणजे जर आलं ना 95चा, 49-95 जर आपल्या झोन मध्ये आलं एंट्रीसाठी, तर झोन मध्ये एंट्रीसाठी आलं तर 95चं टिपी ठेवू शकतो. सिंपल आहे ना, हायर आहे हायर लो, दुसरं काय. हायर आहे आणि हायर लो आहे सर. तर मी गेले 2-3 महिने अगोदर केले आहे. सोमवारी जो ट्रेड असतो तेच मंगळवारी उदर आपण गुरुडाऊनला जातं, मस्त मार्केट, आणि शुक्रवारी मुवमेंट झाली नाहीतर खूप एक्सेलेट होतात. ओके, मुवमेंट झाली तर डाऊनला अंडर ऑब्झर्वेशन ठेवून बघा, आपल्याला काही फायदा होऊ शकतो का. ओके. बरं. चालेल सर, आपण बघूयात ना, काय अडचण नाही. हम्म. सर एक गोष्ट लक्षात घ्या, कॅन्डलची जी टाइम फ्रेम आहे ना, कॅन्डलची टाइम फ्रेम ती एका सेकंदापासून असते 1 डे पर्यंत, 1 मंथ पर्यंत. म्हणजे एक कॅन्डल बरं का, एक कॅन्डल. तर साधी गोष्ट आहे बघा. फॉर एक्झाम्पल एखादी कॅन्डल आहे, इथे ओपन झाली, बरोबर. तिने आधी लो लो तयार करणार बघा. आता समजून ही 1 वीकची कॅन्डल आहे. 1 वीक म्हणू शकतो, 1 डे म्हणू शकतो, हे होतच असं. बरोबर. तुम्ही जे म्हणता ते बरोबर बोलले बघा. जसं ही कॅन्डल आहे, हिने असा एक लो तयार केला बघा इथे खाली. लो तयार करून ती वरती गेली, वरती गेली, वरती गेली, वरती गेली, वरती गेली. एक हाय तयार करणार बघा. एक कुठेतरी हाय तयार करणार वरती, आणि नंतर खाली येऊन ती कुठेतरी क्लोज होणार. बरोबर. सो सर हीच कंडिशनने, ह्याच पद्धतीने काय होतं सर, मार्केट चालतं. मग समजून घ्या, आता ही जी तुमची जर ही कॅन्डल आहे 1 वीकची, एक आठवड्याची, जर तुम्ही मला सांगितलं सोमवार मंगळवार काय ते वगैरे वगैरे, बरोबर. तर मला सांगा ना, ही सोमवारी ओपन झाली, समजा मंगळवार बुधवार डाऊन साईडला आली, बरोबर. त्यानंतर पुन्हा वरती गेली, वरती गेली, एक हाय तयार करणार गुरुवारपर्यंत, आणि शुक्रवारी एक लोला येऊ शकते शुक्रवारी. म्हणजे सर असेच ओपन हाय लो क्लोज या सिस्टम प्रमाणे मार्केट चालतं ना. बरोबर आहे की नाही. जसं आता बघा, आपण हवं तर एक आहे ना लाईव्हली एक्झाम्पल बघूया. हे बघा, 1 वीकची कॅन्डल मी लावतो, 1 वीकची. हे बघा. ओके. आता मी एक सरळ लाईन लावतो, जी मागच्या आठवड्याची कॅन्डल आहे, मागच्या आठवड्याची. हे बघा, मागचा आठवडा आणि करंट, बरोबर. 1 तासाची कॅन्डल लावली बघा. याच्या इकडं हा वीक आहे, याच्या तिकडं मागचं वीक आहे, बरोबर. बघा काय झालं, या वीक मध्ये मार्केट डाऊन साईडला, डाऊन साईडला, डाऊन साईडला, डाऊन साईडला आलं, बरोबर. परत इथून टीआरएस दिला, कुठे गेला,
वरती गेला, वरती गेला, वरती गेला, म्हणजे ही कॅन्डल तयार कशी झाली बघा. इथून इथे ओपन झाली, खाली आली, खाली आली बघा. मी इथे करतो, इथे पुढे करतो बघा. इथे ओपन झाली, या ठिकाणी कुठेतरी ओपन झाली, खाली आली, खाली आली, खाली बघा, इथे इथपर्यंत खाली आली, कुठे इथपर्यंत. बरोबर, पण आता इथून वरती गेली, वरती गेली, वरती गेली, आता इथे चालू आहे. आता जिथेपर्यंत खाली आली तिथे काय आहे, आपला लो सुटणार बघा, लो इथे लो आहे. बरोबर, आता सध्या इथे चालू आहे, या पॉइंटला. बरोबर, आता इथून ती काय मुवमेंट देणार, समजून आज आणि उद्या. समजून ही अजून वरती गेली, अजून वरती गेली, अजून वरती गेली, तर बघा असं वर जाणार. आणि इथे इथं कुठेतरी क्लोज होऊन जाणार. म्हणजे असंच चालणार ना मार्केट तुमचे, एक ओपन हाय लो क्लोज प्रमाणे. ओके. येस. बघा कशी आहे, तशीच आहे ना. ओपन हाय लो क्लोज प्रमाणे. बरोबर, एक हॅमर कॅन्डल तयार झाली. हे स्ट्रक्चर आपण कुठे बघितलं, इकडे जर तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवलं होतं. हे बघा कशी कॅन्डल तयार झाली, हॅमर कॅन्डल तयार झाली होती. असं. 15 मिनिटं. बघा, सध्या 15 मिनिटाच्या झोन मध्ये मार्केट येत आहे. 15 मिनिटचा हा एक बायचा वरचा झोन आहे, आणि या खालचा एक झोन आहे. ओके. इथं जर काही कन्फर्मेशन भेटले तर इथं नॉर्मल बीप साठी म्हणजे थोडं काही टार्गेट साठी, किंवा डायरेक्टली आपण 19.95, पण 19.95 नका. हा जो स्ट्रक्चरचा हायर आहे, जर तुम्ही स्ट्रक्चरने एंट्री घेताय ना, तर तुम्ही टार्गेट पण स्ट्रक्चरचं ठेवलं पाहिजे. ओके. ज्या मार्केटला जिथं तुम्ही स्ट्रक्चर मार्क करताय ना, ज्या टाइम फ्रेमला, हा इथे बघा, इथं आता मी इथं झोन लावलाय, बरोबर. काय याच्या खाली लावायचा स्टॉप लॉस, कुठे याच्या खाली लावायचा ना. समजून इथं मार्केट आलं ना, हा तुमचं उभी आहे, याच्या खाली लावा, काय अडचण नाही. हम्म. तर छोटा अजून करायचा स्टॉप लॉस तुम्हाला, तर एका मिनिटाला जे इथं समजून घ्या, आता तुम्हाला 1 मिनिटला जे तुम्हाला पण हे भेटणार आहे काय, 1 मिनिटला तुम्हाला जो पण काही बाईंगचा झोन किंवा ऑर्डर ब्लॉक भेटणार ना, त्याच्याखाली तुम्ही स्टॉप लॉस लावा, काय अडचण नाही. हं? 1 मिनिटला पण लावा, किंवा नाही सेफ साईड तुम्ही ज्या म्हणजे ज्या टाइम फ्रेमला झोन मार्क केलाय ना, त्या टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकच्या लोला पण लावू शकता.
सध्या बाईंचे हे दोन झोन आहे बरं का, एक आणि दोन, एक सेटअप प्रमाणे. आणि हा जो झोन मी मार्क केल्यावरती, तो मोठ्या टाइम फ्रेम प्रमाणे म्हणजे वन डेच्या नुसार एक सेलिंग झोन आहे. याला आपल्याला मोठं टार्गेट भेटू शकतं. बट एंट्री कन्फर्मेशन नाही घ्यायची, विदाउट कन्फर्मेशन नाही सेल करायचं. आपला झोन आहे ना, आपल्या झोनला इथं आपण कन्फर्मेशन सेल करणार. बरं ठीक आहे, चला. बघा मित्रांनो, सध्या आपल्याला हे जे दोन झोन आहे ना बायचे भेटलेले आहे अपसाईड साठी. कशासाठी? एक अपसाईड साठी. आणि हा जो झोन आहे ना, हा सेलिंगचा आपल्याला भेटलेला आहे सेलिंग साठी. बरोबर. हा सेलिंगचा एक झोन आहे. हे बाईंगचे दोन झोन आहे. इथं आल्यानंतर कन्फर्मेशन भेटल्यानंतर ही रेड कॅन्डल म्हणजे किती, 49-93 आपण टीपी ठेवू शकतो. किंवा इथे आल्यानंतर कन्फर्मेशन भेटल्यानंतर सेम टीपी आपण ठेवू शकतो. बघा, दोघींना बरं म्हणजे आपला हा जो खालचा झोन आहे ना डिमांड जवळचा, जो देईल आपल्याला 200 प्लस पिप देऊ शकतो. हा वरचा आपला थोडं कमी भेटेल. वरती याला, वरच्याला जवळ तरी समथिंग आहे 100 तरी देईल, 80-90 100. तर खालचा झोन आपल्याला चांगले देऊ शकतो. फक्त आता कंडिशन काय करायची लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर, याचा स्क्रीनशॉट काढा. आपल्या झोन मध्ये मार्केट आल्यानंतर एका मिनिटाला कन्फर्मेशन घ्यायचं आणि बाय करून द्यायचं. ओके, हे दोन दोन लक्षात ठेवा. आणि तिसरा आहे ना, हा सेलिंगचा आहे. बट हे इथं सेल कधी करणार, आपल्याला आपलं कन्फर्मेशन भेटलं तरच सेल करणार. ओके. येस. बघा, ऑलरेडी हा सेलिंगचा झोन वरतून होता. सेल आपला चालू आहे का, कारण की काल एक झोन दिलाय बघा वॉरियरला. हा सेलिंगचा झोन आहे आपला, इथून मार्केट खाली आले. पण आता हा जो झोन भेटणार आहे ना आपल्याला, हा रिएंट्रीचा आहे. कोणता आहे? रिएंट्रीचा झोन आहे. ओके. तर ठीक आहे, बघा काय होतं काही नाही, बघू आपण. बाकी काय अपडेट असले तर मी ग्रुपला टाकून देणार. चला, बाय बाय.